हाय नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहेत ए-लाईन ड्रेसेस, मॅक्सी ड्रेसेस आणि मॅटर्निटी ड्रेसेस. आणि तुम्हाला जर का या व्हिडिओमधले जे ड्रेसेस आहेत ते आवडले आणि तुम्हाला ते ऑर्डर करायचे असतील तर त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. आणि आजच्या व्हिडिओमधली सर्व ड्रेसेस ही मिंत्रावरची ड्रेसेस आहेत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमधला जो फर्स्ट ड्रेस आहे तो आहे हिअर अँड नाऊ या ब्रँडचा ए-लाईन मॅक्सी ड्रेस आहे. त्याचा जो कलर आहे तो आहे पॅरेट, असं निऑन ग्रीन म्हणू शकता किंवा पॅरेट ग्रीन. छानसा ड्रेस आहे हा. त्याला इथे अशी कॉलर आहे, स्टँड कॉलर. फ्रंटला इथे हे बटन दिलेले आहेत, फंक्शनल बटन. आणि लास्टला हे बटन जे आहे हे नॉन फंक्शनल आहे, म्हणजे तिथपर्यंतच ओपन होतं, हे ओपन नाही होत. आणि त्याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या 3/4 स्लीव्ज आहेत. स्लीव्जला इथे ह्या अशा प्लीट्स दिलेल्या आहेत आणि शोल्डरला सुद्धा इथे प्लीट्स दिलेले आहेत, म्हणजे त्याला असा हा थोडा बलून इफेक्ट येतो. 3/4 स्लीव्जमध्ये येतो. आणि हे पूर्ण हे फॅब्रिक प्रिंट आहे, म्हणजे फॅब्रिकमधलंच डिझाईन आहे, ते वरतून प्रिंट नाही केलेलं. आणि त्याच्या इथपर्यंत हा पूर्ण बॉडीपर्यंत इथे फ्रंट बॉडीला इथे हे आतून लायनिंग दिलेलं आहे. आणि या साईडला फ्रंटला इथे आणि इथे ह्या दोन्ही साईडला इथे असे टक्स दिलेले आहेत, बघू शकता. त्याच्यामुळे हे फ्रंटला असं छान फिटिंग येते. बॅक साईडला सुद्धा इथे असं हे फिटिंग आहे. या ड्रेसचं मला थोडंसं खूपच असं त्याला ते फॅब्रिक आणि खूप असं वेटेड आहे. मे बी तुम्हाला आवडेल, पण मला त्यामुळे थोडासा हा ड्रेस एवढा जास्त आवडला नाही आहे. बट दिसायला छान दिसतो, त्याने लुक छान येतो. आणि हे असे टायरमध्ये असे हे इथे हे फॅब्रिकचे असे त्याला हे दिलेले आहे, अटॅच केलेलं आहे. असं इथे पण सेकंड आणि 3 असे 3 टायरमध्ये असं त्याला अटॅच करून ह्या फ्रिल दिलेली आहे. थोडं छान फ्रिल आहे त्या ड्रेसला. आणि याचं फॅब्रिक त्यांनी तिथं डिस्क्रिप्शनमध्ये विस्कॉस रेऑन मेन्शन केलेलं होतं, बट हे ब्लेंड फॅब्रिक आहे. म्हणजे या ड्रेसचं आणि या ड्रेसचं हे दोन्हींचं फॅब्रिक सेम आहे. याचं त्यांनी ब्लेंड म्हणून हे केलेलं, मेन्शन केलेलं, आणि हे विस्कॉस रेऑन म्हणून केलेलं. बट हे विस्कॉस रेऑन नाही आहे, हे ब्लेंड फॅब्रिक आहे. तर दोन्ही ड्रेस सेमच आहे दिसायला, म्हणजे त्यांचे हे जे आहेत ब्रँड डिफरंट आहेत, बट त्यांचा लुक जे येतो, याला इथे असं व्ही नेक येतं आणि याला पूर्ण असं इथे हे कॉलर इथे असं हे पॅक येतं. आणि त्याला फंक्शनल बटन आहे, त्याला बटन वगैरे नाही आहेत. आणि हा ड्रेस दाखवला तर सोबतच हा पण ड्रेस दाखवते. हा पण आजच्या व्हिडिओमधला ड्रेस आहे. याला सुद्धा सेम साईडला बघू शकता, 3 टायरमध्ये असं त्याला अटॅच केलेलं फॅब्रिक आहे. सेम याला जशी फॅब्रिकमध्ये प्रिंट आहे तशी सेम याची पण आहे. हा स्काय ब्ल्यू कलर, डस्की तो पावडर ब्ल्यू कलर येतो तसा आहे हा कलर. आणि त्याच्यात मल्टी कलरचे असे हे डिझाईन आहे, फ्लोरल लीफ वगैरे असं डिझाईन आहे. इथे स्टँड कॉलर विथ असं व्ही नेक आहे, थोडासा डीप आहे. आणि इथे स्टार्टिंगला इथे सुद्धा असं इलॅस्टिक दिलेलं आहे. आणि याला इथे इलॅस्टिक दिलेलं नाही आहे. याला इथे जे असतं ना कमरेला असं इलॅस्टिक नाही दिलेलं, याला इथे इलॅस्टिक दिलेलं आहे असं कमरेला इथे, याला इलॅस्टिक नाही आहे. आणि याचा जो ब्रँड आहे हा जेन्झी लुक हा ब्रँड आहे. याच्या दोन्हीच्या प्राईस मी इथे स्क्रीनवरती मेन्शन करते. सेम फॅब्रिक आहे, सेम लुक येतो, बट याला थोडीशी इथे स्टँड कॉलर, इथे हे पॅक आहे, इथे हे ओपन आहे थोडंसं गळा. आणि याला पण याच्या जशा स्लीव्जला इथे प्लीट्स आहेत तसे सेम आहेत, इथे याला पण आहेत. आणि मला याचं थोडंसं या ड्रेसचं एक ड्रॉबॅक असं वाटतो आहे की याला इथे जे दिलेलं आहे इलॅस्टिक नाही दिलेलं, त्याच्यामुळे ना मला बाकी ड्रेस व्यवस्थित आला आहे, बट इथे मला खूप टाईट झाला आहे. म्हणजे माझ्या एम साईजमध्ये मे बी मला 1 साईज अप करावं लागेल. आजचा जो नेक्स्ट ड्रेस आहे तो आहे व्हॅलेंटाईन स्पेशल. मी तो व्हॅलेंटाईनसाठी ऑर्डर केला, बट आफ्टर व्हॅलेंटाईन तो मला रिसीव्ह झाला. छान असा रेड कलर आहे, हे बघा. मॅक्सी ड्रेस आहे, ड्रेसबेरी या ब्रँडचा. याला ह्या स्लीव्ज आहे, स्लीव्जला इथे अशी फ्रिल आहे, हे इलॅस्टिक दिलेलं आहे. दिस इज द ड्रॉबॅक, कारण की इथे ब्लॅक कलरचं दिलं आहे त्यांनी. रेड कलरचं सुद्धा यूज करू शकले असते, बट ते म्हणजे वेअर केल्यानंतर काही वाटत नाही. इथे सुद्धा असं इलास्टिक लावलेलं आहे, असं स्ट्रेट, त्याच्यामुळे इथे असं त्यालाही असं इफेक्ट येतो बलून याच्यासारखं. हे बघा असं स्लीव्ज आहे. इथे कमरेला इथे सुद्धा त्यांनी इलास्टिक दिलेलं आहे. आणि त्याची जी हे आहे नेकलाईन आहे, त्याची जी कॉलर आहे त्याला ती थोडीशी अशी जी कोरियन ड्रेसेससाठी असते बघा, कोरियन कॉलर जी असते तशी कॉलर आहे ती. आणि इथे समोरून त्याला अशी ही फ्रिल लावलेली आहे. आणि याच्या फॅब्रिकमध्येच ते फॅब्रिकचं असं टेक्स्चर दिलेलं आहे झिगझॅगमध्ये, बघू शकता.
आणि इथे खाली अशा ह्या 2 फ्रिल लावलेल्या आहेत, म्हणजे इथे असं फिटेड इफेक्ट येतो आणि खाली थोडंसं फ्रिल दिलेलं आहे. त्याला लायनिंग पण दिलेली आहे बघा, ही लायनिंग दिलेली आहे. त्याची लायनिंग जी आहे ती तुम्हाला नीजपर्यंत येते आणि त्याच्यानंतर इथे ह्या फ्रिल आहे इथे लायनिंग नाही आहे. समोरून इथे हे बटन्सचं डिटेलिंग दिलेले आहे. हे नॉन फंक्शनल बटन्स आहेत. इथे इथे जे दिलेले आहेत ते नॉन फंक्शनल. जो नेक्स्ट ड्रेस आहे हा मोस्ट व्हायरल ड्रेस आहे, बघा तुम्ही मॅक्सिमम ठिकाणी बघितलं असेल. सो कॉटनमध्ये, खादी कॉटनमध्ये हा ड्रेस आहे. त्याच्यावरती हे जे असं डिटेलिंग आहे हे कलर आहे, जी प्रिंट आहे केलेली आणि त्याच्यावर छान असं पर्पल कलरचे हे ब्लॉक प्रिंट आहे. 3/4 स्लीव्समध्ये स्टँड कॉलरमध्ये हे बघा त्याचे नेक आहे. छान असा हा ड्रेस आहे आणि इथे हे शॉर्ट कुर्ती आहे ही आणि इथे जे कट्स आहेत आणि त्याची पॅन्ट. अफगाणी पॅन्ट आहे बघा, इथे असे ह्या अशा प्लीट्स दिलेल्या आहे आणि इथे हे त्याला असं कफ केलेले आहेत. अफगाणी पॅन्ट आहे. हे सुद्धा सेम फॅब्रिक आहे जे त्याच्या टॉपचं होतं. लॅव्हेंडर कलरचं, जर पर्पल कलरचे त्याच्यावर छान वेलीचं डिझाईन आहे आणि ही फुल इलेस्टिकेटेड आहे पॅन्ट. याचा जो ब्रँड आहे तो आहे कालिनी ब्रँड. याच्यामध्ये मी माझी M साईज ऑर्डर केलेली आहे. नेक्स्ट जे बघणार आहोत ती आहे अझिरा ब्रँडची ए लाईन कुर्ती. हे बघा खादी असं त्याचं टेक्स्चर असलेला हा कॉटन आहे. असे त्याच्यामध्ये असे थ्रेडचं असं टेक्स्चर आहे, तुम्हाला लक्षात येईल. प्रॉपर पॅरेट ग्रीन कलर आहे हा. तो अगोदरचा थोडा ड्रेस जो होता त्याचा निऑन कलर होता थोडा. हा प्रॉपर पॅरेट ग्रीन आहे. याच्या इथे साईडला इथे हे एम्ब्रॉयडरी केलेलं आहे, मशीन एम्ब्रॉयडरी आहे बघा. मोरपंखी आणि नेव्ही ब्लू कलरचं, डार्क ब्लू कलरचं असं खालीपर्यंत इथपर्यंत असं त्याला डिझाईन आहे. बॅक साईड प्लेन आहे. अराउंड नेकला इथे हे असे बटन्स दिलेले आहे फॅब्रिकचे, नॉन फंक्शनल बटन आहेत. अशी डिटेलिंग आहे. 3/4 स्लीव्ज येतात आणि छान सॉफ्ट असं खादीचं, सॉफ्ट खादी असं मटेरियल आहे. हे बघा तुम्हाला इथे लक्षात येईल, त्याच्यावर असं टेक्स्चर आहे आणि याचा ब्रँड जो आहे तो आहे अझिरा ब्रँड. हे फिडिंग ड्रेसेस, फिडिंग गाऊन मिळतात. असे ह्या कुर्ती सहसा अवेलेबल नसतात आणि असल्या तर खूप कॉस्टली असतात. बट ह्या बिलो 500 याची प्राईज आहे ह्या कुर्तींची. याचं जे फॅब्रिक आहे हे रेयॉन आहे. हे बघा कॉटन रेयॉन आहे, एकदम प्रॉपर रेयॉन नाही, कॉटन आणि रेयॉन मिक्स असं फॅब्रिक आहे. इथे इथपासून ही झीप सुरू होते आणि इथपर्यंत हे बघा, इथपर्यंत ही झीप आहे. झीप पण खूप छान असं, ते असं बघितलं तर लक्षात नाही येणार. म्हणजे तुम्ही नॉर्मल कुर्ती म्हणून पण त्याला यूज करू शकतात आणि फिडिंगच्या वेळेला पण यूज करू शकता, कारण की याची जी झीप आहे ती अशी इथे लॉक केलेली आहे तर ती दिसत नाही. छान असा हा बेबी पिंक कलर येतो, त्याच्यावर छान अशी ब्लॉक प्रिंट केलेली आहे फ्लावरची आणि स्लीव जे आहे 3/4 स्लीव्समध्ये येतं. याचा नेक पण आहे तो खूप डीप नाही आहे. ब्रँड आहे ट्रेंड मी म्हणून हा ब्रँड आहे, त्याची ही कुर्ती आहे. नेक्स्ट जी फिडिंगची कुर्ती आहे ती आहे प्युअर कॉटनमध्ये. त्याच्या ह्या फ्रंट पॅनलला जे डिझाईन आहे सेम फॅब्रिक इथे याच्या स्लीव्जला स्लीवच्या कप्सला अटॅच केलेलं आहे. त्यांनी छान असं आणि पूर्ण याच्यावर अशी ही कोयरीचं असं हे डिझाईन आहे. इथे ह्या अशा प्लीट्स आहेत. अनारकली कुर्ती येते ही. साईडला अशा ह्या स्ट्रिंग दिलेल्या आहेत, त्याला असे हे टॅसल आहेत इथे पण. म्हणजे तुम्ही त्याला टायअप पण करू शकता किंवा तशी ओपनही ठेवू शकता. आणि इथे जिथे हे फॅब्रिक अटॅच केलेलं आहे इथेही याला झीप दिलेली आहे, बट तशी बघितली तर लक्षात नाही येणार. त्याची लेंथ पण खूप आहे, इथे शोल्डरपर्यंत आहे ती आणि ती अशी इंटरलॉक केलेली आहे, त्याच्यामुळे त्याची दिसत नाही. बघू शकता एक छान ऑप्शन आहे. तुम्हाला थोडं बाहेर कुठं आउटिंगला जाताना अशी कुर्ती हवी. चला तर परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शॉपिंग करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.